अगं काल मिस्टर मिल्क मधनं फोन आला होता, पनीर हवंय का, तर पाठवायला सांगितलं. मिळालं का सकाळी आपल्याला? पनीर आलं होतं. पनीर उत्तम असतं आणि आपण दुधापासून सुद्धा त्यांच्या पनीर केलेलं आहे करतो. आपण. असं म्हणतात की गाईच्या दुधावर साय येत नाही, पण आपण तापवलं तर आपण व्यवस्थित साय येते. चहा काही असा मध्ये पातळ तर वगैरे तूपही नाही करायला होत. लागलीस का तू त्याचं? तूपही छान होतं. क्वालिटी सेम आहे, एकदम पॅकिंग same. चांगलं आहे, अनटच Packing दूध छान आहे. म्हणजे डायरेक्ट कोठ्यामधनं मशीननी लोड केलं जातं, फक्त डिलिव्हरीसाठी माणूस वापरला जातो. पॅकिंग तर म्हणजे असं कुणा देखत काढलं ना तर सगळे विचारतात, अरे कुठलं दूध आहे असं. त्यामुळे पॅकिंग आणि माझ्यामध्ये आपल्याला बहुतेक डॉक्टरने सांगितलं होतं A2 मिल्क वापरा म्हणून. हा पोटासाठी चांगला आहे. मुख्य आपण ते कॅल्शियम हाडाच्या वाढीसाठी वगैरे, त्यामुळे हर्षा ते खूप छान मन लावून पिते दूध. केशरी आंबे चांगले आले होते, जांभळं चांगली होती. आपण मागच्या वर्षी केशरी आंबे. तांदूळ इंद्रायणी तर आपण 2-3 वर्ष मागवतोच त्यांच्याकडनं. आणि ऍपचा फायदा आहे ना, आणि ऍप इंट्रोड्यूस केल्यामुळे तुम्ही फक्त ऍपवर गेलो आपण, कोणाला फोन करत बसावं लागत नाही. ऍपवर कॅलेंडर आहे, आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ऍड करू शकतो, पाहिजे तेव्हा त्यांना नाही सांगू शकतो. डिलिव्हरी तर आपण उठायच्या आधी आलेलंच असतं सकाळी दूध. डिलिव्हरी चांगली आहे याला, म्हणजे वेळेच्या बाबतीत पर्टिक्युलर आहे. वाट बघायला लागली, फोन करायला लागला असं कधी होत. तरुण मुलांना जे जे काय आवश्यक आहे ना ते सगळे, म्हणजे चव, ऍप, क्वालिटी, कन्सिस्टन्सी, सर्व्हिस तर किती चांगली. म्हणजे सकाळी 6:15 म्हणजे 6:15 दूध आलेलं असतं. म्हणजे माझ्या म्हणणं आहे की हे मिस्टर मिल्क आपण सांगितलं पाहिजे लोकांना की वापरा. सगळ्या वयोगटांसाठी चांगलं आहे. म्हणजे अगदी 80 वर्षाची आजी डायरेक्ट सुद्धा पितो, म्हणजे तापवायलाच पाहिजे असं नाही. कोल्ड कॉफी हर्षा तशीच पिते. बरोबर, कोल्ड कॉफीसाठी. मागच्या आषाढी एकादशीला ताकही छान पाठवलं, ताक दही छान असतं. सगळेच प्रॉडक्ट भारी आहेत. आपण चक्का तर किती वेळा केला. कोविड पासून तर आपण त्याच दुधाचा चक्का वापरतो आणि तो अप्रतिमच होतो. त्या दुधाचा चक्काही करतो. नाही, त्यांची मॅनेजमेंट चांगली, मिस्टर मिल्कची मॅनेजमेंट चांगली. एकदा आपल्याला खरं ना त्यांचा तो वडगावचा हे बघून आला पाहिजे, हॅपी काऊचा प्रोजेक्ट बघितला पाहिजे. तिथे या सगळ्या गोष्टी आहेत असं ऐकलंय. बघू, आपण प्लॅन करूया, त्यांच्याशी फोनवर बोलून जाऊन येऊया एकदा.